जागतिक महिला दिनानिमित्त विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हॅपी अँड हेल्दी लाईफस्टाईल 2025 या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 23 मार्च 2025 रोजी घोडबंदर येथील हॉटेल विहंग इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला होता। प्रत्येक महिला ही वर्षाचे 12ही महिने अहोरात्र कार्यरत असते। कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी तर कधी बिझनेस वुमन, ऑफिसर, सेक्रेटरी या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वेळी प्रत्येक महिला स्वतःला सिद्ध करीत असते। त्यामुळे तिचा उत्सव 8 मार्च या एका दिवसापुरता मर्यादित का ठेवावा? प्रत्येक दिवस हा त्या महिलेचाच असतो। वर्षाचा प्रत्येक दिवस महिलांचा सन्मानाचा दिवस असतो। जागतिक महिला दिनानिमित्त नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा मानस विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषाताई सरनाईक यांचा असतो। आपल्या आप्तजनांचा विचार करण्यातच व्यस्त असणाऱ्या अनेक महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते। महिलांचे जीवन आनंदी आणि शरीर सुदृढ राहावे यासाठी विहंग चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच प्राधान्य देत आले आहे। याच जाणीवेतून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध रहिवासी गृहसंकुलातील महिलांकरिता हॅपी अँड हेल्दी लाईफस्टाईल 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार सुदृढ आणि निरोगी आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यायामाच्या विविध प्रकारचे सादरीकरण, योगासने, दानपट्टा आणि लाठीकाठीसारखे साहसी खेळ तसेच रुचकर पण फिटनेससाठी आवश्यक असणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचे सादरीकरण यासारख्या विविध प्रकारांमध्ये महिला समूहाने भाग घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या अनोख्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला। बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्षे ब्राह्मण व्यवस्थापन आहे। ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरू आहेत। त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला। बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरात जांभळे नाका येथून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप झाला। या मोर्चात 2 ते 3 हजार लोक सहभागी झाले होते। मोर्चा समितीच्या वतीने भदंत लामा यांच्या नेतृत्वाखाली भिक्खू संघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवण्यात आली। बोधगया महाबोधी विहार 1949चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा। बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावे। बोधगया येथे उपोषण करीत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे। एकूण आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला। पण त्या बुद्धगयेमध्ये 1949च्या कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव
ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो. म्हणून आमची डिमांड आहे आता 1949चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या. याच्यात मागणीसाठी आता मोर्चा आहे. पुढचा जंतर मंतर दिल्ली. जो 1949 सालचा जो कायदा आहे तो कायदा त्यावेळच्या ज्या सरकारने केलेला आहे, पण त्याच्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अमेंडमेंट झाल्या, पण तो कायदा रद्द होत नाही, अजूनपर्यंत काही केलेला नाही. तो कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्ध विहार जे बुद्धांचं बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या अधिपत्याखाली, बनतेजीच्या अधिपत्याखाली ते असलं पाहिजे अशी आमची सगळ्याची मागणी आहे. जर का अख्ख्या देशामध्ये जी काय विहार आहेत, जी काय मंदिरं आहेत, ती जर त्या मंदिरं त्या समाजाच्या नेतृत्वाखाली जी काय समिती असेल किंवा ट्रस्ट असेल त्यांच्या असते, मग आमचं बुद्ध विहार हे त्याच्यावरती बौद्ध इतर कशाला पाहिजे तर का पाहिजे? हा अन्याय आहे बौद्ध समाजावरती. हा अन्याय आहे पूर्ण त्यावेळच्या जो मनुवादाच्या विरोधात लढणारा बौद्ध समाज आहे आणि त्याच्यावरती अन्याय. त्यामुळं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे बुद्ध विहाराचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून बुद्ध विहाराची जी मागणी आहे ती कायदेशीर आमच्या ताब्यात द्यावी ही आमची मागणी आहे. आमचा हा मोर्चा इथं आहे, पण आम्ही थोड्याच दिवसात संपूर्ण ठाणे शहरातून तसे संपूर्ण महाराष्ट्रातून पण ठाणे शहरातून आम्ही बुद्धगया या ठिकाणी अंतिम निर्णयासाठी लढाई लढण्यासाठी तिकडे जाणार आहोत. मग ते दिल्लीमध्ये आम्हाला बसायची वेळ आली बसू किंवा आम्ही बिहारला जाऊन बुद्ध विहार ताब्यात घेण्यासाठी 29 ते 3 तारखेपर्यंत थांब मानलेला आहे आणि 29 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत माननीय नेते रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे महाआंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात आठवले साहेब आणि त्यांचे सर्व पक्षाचे अनुयायी आम्ही सगळे ठाणे शहरातील लोक, बौद्ध समाजाची लोक, अख्ख्या महाराष्ट्रातील अख्ख्या भारतातील बौद्ध समाजाची लोक जी RP आठवले साहेबाला मानणारे आहेत ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया या ठिकाणी आंदोलनाला जाणार आहेत. याची दखल प्रशासनाने, शासनाने, केंद्र सरकार व तेथील राज्य सरकारने घ्यावी. तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावं, कारण सर्वोच्च न्यायालय जर लक्ष घालत नसेल तर तो बौद्धावरती अन्याय सर्वोच्च न्यायालय करते असं जाणवतं. जर का अयोध्येमध्ये काही नसताना जर हिंदूला राम मंदिर बनवून दिलं तर आमचं आहे ते 2500 वर्षापूर्वीपासूनचं जे काय बुद्ध विहार आहे आणि बौद्ध स्तूप आहेत, बौद्ध लेणी आहे, त्या भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या अजूनही तशा त्या भग्नावस्थेत, त्याला सिंदूर फासून त्याला रंगरंगोटी करून देवांचे स्वरूप दिले जाते. हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही त्यामागची भावना आहे. त्याच्यासाठी आमचं हा आंदोलन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले आहे. या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते. तसेच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा, बालविवाह रोखणे याबाबत जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावे असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावे, आदिवासी पाडे, खेडेगावे अशा ठिकाणी पथनाट्य आणि ॲनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती व प्रबोधन केले जाणार आहे. तसेच नवीन कायद्याविषयी जागरूकता, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचे काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच
ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण व प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार नसून त्यांच्या तक्रारीचे निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा 7 कलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही CCTVचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे. अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे ह्या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत, नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे. आमच्याकडे आदिवासी पाडे, त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन नेमका कायदा काय आहे, त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला, त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन्स आहेत, काय शिक्षेची कलम आहे, किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये. तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगानं हा याच्यातला पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण जसं पोलीस दीदी, पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही ॲनिमेटेड फिल्म्स लावणार आहे. आणि चाइल्ड मॅरेज असेल, आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये वीटभट्टीवरची आदिवासी मुलं आहेत, लहान मुलं, ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत, पुरुष आहेत, ह्यांचा वापर होतो. तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगानं जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगानं जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानं जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अंमलदारची नेमणूक करण्यात आलेली आहे, महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल. आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल. आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू. आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं या अनुषंगाने ही जी आहे ती अशा प्रकारची व्हॅन तयार करण्यात आली.